51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे। निकाल द्या, न्याय द्या, न्याय द्या, तहसीलदार साहेब न्याय द्या, निकाल द्या, निकाल द्या। राम शिंदे साहेबांचा एक तोतैया पीए या ठिकाणी ही जमीन या समाजकंटकांच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करतोय। मागील 5 दिवसापासून अहिल्यानगर तालुका तहसील कार्यालयामध्ये चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या गट नंबर 1026 मधील 51 गुंठे जमीन चोरी प्रकरणी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे। त्याचं आंदोलनाचं स्वरूप शेळ्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आंदोलन चालू आहे। मागील 12 वर्षापूर्वी कौसाबाई मारुती सरोदे यांची जमीन गावातील गावगुंडांनी समाजकंटकांनी स्वतःच्या नावावर लावून त्या जमिनीतलं घर पाडून या ठिकाणी ती जमीन बळकावलेली आहे। स्वतःच्या नावावर कुठेही खरेदी खत, साठे खत, गहाण खत, बक्षीसपत्र नसताना स्वतःच्या नावावर केली आणि त्याचा निकाल तहसीलदार साहेब देत नाही। या निकालाच्या मध्ये राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे सभापती आणि धनगर समाजाचे नेते राम शिंदे साहेबांचा एक तोतैया पीए या ठिकाणी ही जमीन या समाजकंटकांच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करतोय। तहसीलदारांना आणि महसूल अधिकाऱ्यांना दम देतोय ही अशी बाब आहे। त्याच्यामुळं हा यापूर्वी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय आणि आता इथं शेळ्या मेंढ्या घेऊन जे आंदोलन केलेलं आहे, यापूर्वी आंदोलन झाले तरी सुद्धा न्याय देत नाही। त्याच्यामुळे आता जोपर्यंत आम्हाला न्याय आणि कौसाबाई सरोदे यांच्या नावावर ही जमीन येत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच या ठिकाणी चालू राहणार आहे। सोमवारपासून या आंदोलनाची तीव्रता आणखी समाज बांधव मोठ्या प्रमाणात येणार आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।